श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे संदेश असेच तुम्हाला मिळत राहावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी, आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे आहे. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, हे स्वामी समर्था आम्हाला सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा. ही स्वामींचरणी प्रार्थना. मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात, आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच. मग अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. आणि मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच, आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. माणसाची श्रीमंती, शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरविता येत नाही. माणूस म्हटलं की माणुसकी आलीच, आणि ती त्याच्या विचारावर ठरत असते. म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं. फक्त सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं. म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं, आणि ते सर्वांहून सुंदर असतं. हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे. म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात, दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात ते काळजीत जगतात, आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे, आणि हे तर अनिवार्य आहे. म्हणून पण आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते. आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो. म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं, आणि तृप्त मन हे समाधानाचं कारण नक्कीच असतं. म्हणून सर्वांच्या भल्यासाठी काहीच नुकसान अनिवार्य असतं. आणि मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना, तेव्हा सर्वांचंच नुकसान होत असतं. म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात. तेव्हा ते सामाजिक बांधिलकी विसरलेले असतात. पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःचं जीवन जगू शकत नाही, याची जाणीव त्या काहींना असल्याशिवाय हवी, आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही. म्हणून कारण तोच आपला मानवधर्म आहे, आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे. खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो. त्याच्या क्षमतेनुसार तो त्याची मदतच करतो. म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो, आणि जे बोलतो ते खरं बोलतो, आणि करता येईल तेवढंच बोलतो. म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो, कारण सज्ञान माणसांना तो फसवू शकत नसतो. आणि मग लोकांना देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते, आणि लोकांच्याकडून घेण्यासाठीच तो त्यांच्याशी लगड करीत असतो, आणि भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो. म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे. म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात, आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात. व सुज्ञ पण खऱ्या लोकांना हे जमत नसते, कारण ते खरेच बसतात. आणि मग वास्तवात शहाणे कमीच असतात, पण अज्ञान मात्र अणगणित असतात. आणि हेच भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात, आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात. आणि तसेच आपले लोक सुद्धा आपल्यासोबत असतात, आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा, आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा, आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला, आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा. तुम्हालाही सगळी लोक जीव लावतील, आणि भरपूर तुम्ही पुढे जाल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही. हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो. म्हणून नैतिक मार्गातून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे, ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे, आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे, आणि आपल्या माणुसकीचं जतन करणे, हेच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा योग्य मार्ग आहे. आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे. म्हणून केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं
कधी तुम्ही विसरायची नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं. म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधी चांगली नसतील, कारण वेळ चांगली असेल तर माणूस नक्कीच चांगला असतो, पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईटच असतो. म्हणून मागे नावे ठेवतील हे वाईट असेल तर समोरून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोलले नाही पाहिजे. लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील, पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील. म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट कधी करू नका. कारण एकदा कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडतच असतो. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत आयुष्यात, त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधीच लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधी स्मरणही होणार नाही. म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात. म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो. म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येक जण त्रास देईल, पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीला जपून ठेवा. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे असं आपण समजू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो. म्हणून जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडण्या इतकी तर नक्कीच मजबूत असते. पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो वा एखाद्याचं मन असो, ते शेवटी बदलतच आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेलेही आहेत. म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी किती काही करा, शेवटी तुमच्याकडे निराशा येते आणि ती निराशेला तुम्ही सामना करत असता. रडायचं तर स्वामींसमोर रडा, बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात, कारण स्वामी समर्थ नाहीयेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा, स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि तुम्हाला मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी हे ठरवलंय. असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जोडीत घेतील आणि आपल्या काखेत घेतील आणि बोलतील, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला समजून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक पण नाही भेटणार, पण मी तुम्हाला समजून घेईल. म्हणून स्वामी सगळ्यांना समजून घेतात, फक्त आपण स्वामींच्या भक्तीत रमलो पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल, पण स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण सलाम करेल आणि स्वामी सोबत आहेतच की, आणि ते मदत तुम्हाला नक्कीच करतील. म्हणून कोणाला पण दुखवताना 1000 वेळा विचार करा, कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आणि बोलणं तर भरपूर वेळेस लक्षात ठेवतात. म्हणून जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, फक्त ते मनाने ओळखतात आणि कर्माने ओळखतात. मग तुमचं मन अगदी निर्मळ हवं आणि कर्म अगदी चांगली हवी, मग तुम्हाला लाखोच्या गर्दीतून सुद्धा स्वामी नक्कीच ओळखतील. आणि शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण फायदा घेणारे इथं भरपूर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील सुद्धा. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यानेच दुखवलं तर दुनियेवरचा सुद्धा आपला विश्वास उडून जातो आणि आपण कोणावर विश्वासही ठेवत नाही. माणूस त्याच्या विकासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते आणि त्याचे व्यक्तिमत्व हे घडतही असते. म्हणून कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला
जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून संयम ठेवा. वेळ प्रत्येकाची येते आणि तुमचाही दिवस एक दिवस नक्कीच येईल. म्हणून आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी आहेत. आणि स्वामी तुम्हाला बरोबरचा रस्ता नक्कीच दाखवतील. आणि आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याचा उत्तर हे म्हणून स्वामी उभे असतात. आणि म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीशी आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये. दुःखानंतर सुख येणारच आहे, सुखानंतर दुःख हे येणारच आहे. फक्त आपण तेवढा संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम आपण ठेवला की स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला सांभाळणार पण नाही. म्हणून आयुष्यात चांगले कर्म करा. बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत. म्हणून माणसाला आयुष्यात नवीन व्यक्ती भेटली की जुन्या व्यक्तीला माणूस लगेच विसरत असतो आणि त्या माणसाला किंमतही देत नसतो. असं कधी करू नये, कारण नवीन व्यक्ती ओळखायला भरपूर वेळ आहे, पण आपली जुनी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि तिला आपण जपलं पाहिजे. आयुष्य भरकडत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता तुम्हाला नक्कीच सापडेल आणि स्वामींच्या रूपात कोणतरी वेगळा व्यक्ती येऊन तुम्हाला रस्ता दाखवून जाईल. म्हणून माणूस फक्त भ्रमात जगतो, हा माझा तो माझा. पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात आणि जर वेळ तुमची वाईट असेल ना तर सगळे तुमच्यासोबत नक्कीच वाईट असतात. आपण चांगलं असू तर सगळं जग चांगलं आहे आणि वागत, पण तसं नसतं. आपण जेवढे चांगले तेवढे लोक आपला फायदा घेत असतात आणि आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतात आणि शेवटी त्यांचं काम झालं की आपल्याला ते विसरून जातात. म्हणून कोण स्वार्थी आणि कोण निर्मळ मनाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी बदल करण्याची. आणि मग तेव्हा आपण खरंच या जगामध्ये भरपूर पुढे जाऊ. म्हणून पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो आणि तो पुसतो आणि मग तुमची विजयाची तारीख नक्कीच ठरत असते. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि म्हणून तिथूनच सुरुवात खरी आयुष्याची आपली होत असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येत असतात. म्हणून त्या अडचणींना सामोरे जायला आपल्याला नक्कीच तयार व्हायला लागेल आणि त्या अडचणींना सामोरे गेल्यावरच आपल्याला भरपूर काही बदल आपल्यात दिसतील आणि तेव्हाच आपलं यश आपल्या जवळ येईल सुद्धा. म्हणून अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेत असतो आणि देव बदला घेतल्याशिवाय राहतही नाही. कारण कर्म जर वाईट असतील ना तर त्याचे फळही नक्कीच वाईट मिळणार सुद्धा आहे. म्हणून माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने तो महान होतो आणि महान बनत असतो. म्हणून निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणी. म्हणून या दोघांना तुम्ही कधी विसरू नका आणि कधी यांना सोडू नका. नक्कीच त्यांची सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. आणि परिस्थितीलाच तुम्ही गुलाम बनवा आणि भरपूर यश तुम्ही मिळवा. आणि स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे, जो पण हा व्हिडिओ बघत असेल स्वामी त्याला चांगला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लवकरच त्याच्याकडे नक्कीच गोड बातमी सुद्धा येईल. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात आणि तुम्ही स्वतःची जिद्द आणि तुमची चिकाटी कशी आहे आणि तुमची पॉवर कशी आहे ते तुम्ही नक्कीच विसरत आहात. म्हणून तुमच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे, ती तुम्ही ओळखा आणि जीवनामध्ये भरपूर पुढे जा. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार नक्कीच केला असेल. म्हणून कोणतीही गोष्ट वाईटसाठी होत नाही, ती आपल्या चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही अपयशाला कवटाळून आणि कवथळत बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आणि नव्याने सुरुवात केलीत की तेवढंच तुम्ही पुढेही जाल. म्हणून चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक आपण विसरून जावी. पाप एवढे सुंदर होऊन येते की ते पाप आहे हे कळूनही आपण त्याला कवटाळतो. आणि म्हणून आपल्याला पाप ओळखायला शिकलेही पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. आणि म्हणून विश्वास हा प्रत्येकावर ठेवा आणि विश्वासघात कधी करू नका. कारण व्यक्तींमध्ये फक्त विश्वासच अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत टिकून आहे आणि ते टिकून आपण ठेवली सुद्धा पाहिजे. म्हणून संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिंकताही येतात आणि त्या युद्धामध्ये तेवढी मजाही येते. म्हणून जिंदगी
हा एक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये संयम तुम्हाला ठेवावा लागेल, तरच तुमचा विजय मात्र होईल. म्हणून चिंता ही चितेसारखी असते, ती तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. कारण चिंतेत जगाल तर नक्कीच तुमची चिता सुद्धा होऊन जाईल आणि त्याला टाइमही लागणार नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्तपणे जगले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर चांगली केली ना आणि दररोज ती गोष्ट वाढवत राहिली ना, त्याला सुद्धा आपण बस जिंकणं असं म्हणू शकतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खरंच असं जिंकूही शकता. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण थोडी थोडी प्रगती दररोज केली तर यश लवकरच आपल्या पायाशी असते. म्हणून चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले असते. म्हणून हळूहळू चलत चला आणि पुढे जात चला. नक्कीच यशाच्या दरवाजापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी करा आणि नक्कीच एकट्याने तुम्ही सगळ्यांना सामोरे जा आणि सगळेच तुम्हाला नंतर सलाम करतील, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधी सोडू नका आणि नक्कीच ती स्वप्ने पूर्ण होतील याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर घेऊन जातात, हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो आणि तेच आपल्याला मार्गही दाखवत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तो इतिहास वाचणारे मग तो इतिहास परत घडवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जिद्द तेवढी नसते. आणि जिद्द असली की तेही इतिहास नक्कीच घडवतील. म्हणून गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कधी कमी मलाही पडलं नाही. कारण स्वामींची सेवा करत असताना भरपूर अनुभव तुम्हाला येतील आणि मलाही आलेत. म्हणून जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तरी तुम्ही का नाही उगवू शकत? म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवले पाहिजे, जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही जिंकून वर येता. मग तुम्हालाही त्याचं सगळं श्रेय जातं आणि तुम्ही तितके कष्टही घेतलेले असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची पावलं ठेवली पाहिजेत. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मग ती व्यक्ती तुम्हाला परत कधीच मिळत नसते आणि परत कधीच तुम्ही ती व्यक्ती बघूही शकत नसतात. म्हणून चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे आणि कोण आहे आणि आपल्या सोबत कोण आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो का नाही. मग आपल्याला यातून माणसं सुद्धा ओळखायला भेटू शकतात. रिकामं पाकिट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडथळ बनत असते. आणि म्हणून तुमचं रिकामं डोकं ठेवू नका आणि त्याच्यामध्ये भरपूर विचार तुम्ही ठेवा आणि फक्त ते चांगले विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे आणि तुमचं यात नुकसान सुद्धा होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात प्रेमाची भीक कधीच मागू नका. ज्या दिवशी देवाच्या मनात असेल त्या दिवशी प्रेम तुम्हाला मिळणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा व्यक्ती गोड बोलला म्हणून लगेच तो चांगला असेल असं नाही, कारण माणूस दिसतो तसा नसतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब सुद्धा हारतं आणि नशीब म्हणतं, हे यश तुम्हाला मी देत आहे. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले ना की ते आपोआप सुटत असतात आणि त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आणि सर्व काही तो तुम्हाला नक्कीच मिळवून सुद्धा देईल. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, कारण त्यामध्ये तुम्हाला लोक भरपूर बोलणार आणि भरपूर तुम्हाला टोमणेही ठेवणार, पण त्यात निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला तर चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. म्हणून स्वतःला किंमत आपण नक्कीच दिली पाहिजे आणि स्वतःची इज्जत सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे. म्हणून नाकर्तेपणाचा परिणाम दरिद्र असतो आणि कुकर्माचा परिणाम सर्वनाश असतो.
म्हणून खोटेपणाचा परिणाम हा अपमान असतो आणि कर्म आणि वृत्ती यावर सुखदुःखाचं प्रमाण हे अवलंबून असतं. सत्कर्मातून मिळालेली संपत्ती आणि मनाची स्वच्छता भावना सुख समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. अन्य मार्गातून मिळवलेला वैभव सुद्धा तो आनंद मिळवून देण्यास असमर्थ असतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना आयुष्य जगण्याच्या योग्य मार्गाचा सुद्धा अभ्यास करायला हवा आणि तेव्हाच आयुष्याचा प्रवास बिनचूक मार्गाने नक्कीच करता येईल आणि हा मानव जन्म सार्थ होऊन जाईल. म्हणून आपण जसं वागतो त्याहून अधिक न्यायानं वागणारा काही सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसतो आणि तरी सुद्धा आपण ते करीत असेल तर मग आपण स्वतःला इतरांहून शहाणे समजत आहोत असं होईल आणि वास्तवात आपण उत्तम आयुष्य मिळवू शकतो. आणि नसण्याने कारण हेच असते, इथे शिकवण्याचे व सर्व दरवाजे बंद झालेले असतात आणि जेवढे आपले ज्ञान तेवढीच आपली सर्वांगीण प्रगती असते, ती पुढे सरकतच नसते. म्हणून जोपर्यंत माणूस विद्यार्थी दशेत राहतो तोपर्यंत तो शिकत राहतो आणि तो अनुभवी बनत राहतो आणि तोच त्याच्या उन्नतीचा सुयोग्य मार्ग असतो. म्हणून स्वतःच्या मूळ अल्पबुद्धीला पूर्णविराम देऊन वागणे म्हणजे अहंकार असतो आणि तोच आपल्या प्रगतीला रोडा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर दोघा व्यक्तींनी नक्कीच चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून सुखरूप आयुष्य जगण्यासाठी जसा पैसा ठेवावा असावा लागतो तसंच खात्रीशीर सुखासाठी चांगल्या कामाचाही ठेवा असावा लागतो. फक्त संपत्ती असून सुखी जीवन लाभत नाही, त्याचबरोबर ती संपत्ती सन्मार्गातून मिळवलेली असावी लागते. म्हणून जिथं न्याय आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं ईश्वर कृपा आहे आणि जिथे ईश्वर कृपा आहे तिथं समाधानी जीवनाची खात्री आहे आणि ती खात्री आपण नक्कीच बाळगली पाहिजे. म्हणून जिंकणारा प्रत्येक जण मर्द नसतो आणि पराजित होणारा प्रत्येक जण नामर्द नसतो. कारण प्रत्येकाची प्रत्येक वेळ अनुकूल नसते, मात्र प्रयत्नशील प्रत्येक वेळी वेळेचा गुलाम नसतो. तो त्याच्या प्रयत्नांचा परिणाम प्रतिकूल वेळेस दाखवून देतोच आणि नक्कीच ते परिणाम चांगलेही असतात. म्हणून खोटं बोलायला जेवढी निर्लज्ज असावी लागते ना, त्याहून सत्य पचवायला शतपट धैर्य असावं लागतं. म्हणून मनासारखं घडतं ते सत्य आणि मनाविरुद्ध घडतं ते असत्य, अशी मानसिकता असणं म्हणजे हुकुमशाहीची विचारधारा होय आणि यालाच अन्याय म्हणतात आणि नव्हे मूर्खता म्हणणं जास्त योग्य होईल. आणि जो स्वतःला माणूस समजतो तो स्वतःच्या नफा नुकसानीवर सत्य असल्याची व्याख्या बदलत नसतो आणि माणुसकीला काळीमा फासत नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मनासारखं होत असेल आणि नसेल ना तर राग अनावर होणं, दुसऱ्याला दोष देणं किंवा नक्की त्या गोष्टी करणं हे सर्व अज्ञानपणाचे लक्षण आहे आणि ते तुम्ही अजिबात करू नका. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. घटना बदलतात आणि नसतात, म्हणून घटना या त्याच राहत असतात. पण आपल्यालाच बदलावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलणं म्हणजेच परिस्थिती जुळवून घेणं आणि तेव्हाच माणूस स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शानदारपणे जगण्यात सक्षम बनवू शकतो. आणि बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर करावाच लागतो आणि तो आपल्याला करावाच लागेल. म्हणून शब्दांना वजन असतं, पण हे बोलणाऱ्याच्या शारीरिक वजनावर अवलंबून असतं आणि तेच आपण ते बोलण्यावरून ते शिकतही असतो. म्हणून तर त्याचं ज्ञान, सत्यता, कार्यक्षमता आणि आचरण यावर अवलंबून असतं. म्हणून अन्यथा कोणी कितीही बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नसतं आणि शब्द वजनदार बनवण्यासाठी अखंड तपश्चर्येची गरज असते. स्वपरीक्षेसाठी आणि परिश्रमाची तयारी असावी लागते आणि कर्तृत्वाची गरज असते. म्हणून हे सर्व दिसलं तर आपले शब्द वजनदार बनू शकतात आणि लोक त्यांचं पालन नक्कीच करूही शकतात. म्हणून भूतकाळ घडून गेलेला असतो, वर्तमान घडत असतो आणि भविष्य घडणार असते. म्हणून भूतकाळावर वर्तमान अवलंबून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असते. म्हणून आज खूप महत्वाचा आवाज असतो आणि तोच उद्याचा भूतकाळ आणि भविष्यही तोच असतो. म्हणून वर्तमान जसा असतो तसंच माणसाचं जीवन उद्याही असतं, कारण सर्व काळांना वर्तमानातून जावंच लागतं आणि ते नक्कीच जाईलही. म्हणून ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिम्मतवान मानला जातो. मग तो गरीब असो का नसो, मग त्याचा काही फरक आपल्याला पडतही नाही आणि त्याचा फरक तुम्हालाही काही पडला नाही पाहिजे. म्हणून पण ज्याची भावना विनाकष्ट जगण्याची असते तो कुमार्गाचा अवलंब करतो आणि तोच खरा भेडक असतो. आणि मग तो किती श्रीमंत का असेना, माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, नक्की त्याच्या श्रीमंतीवरून. म्हणून अधिकारावरून, शिक्षणावर न टाकता नक्कीच शक्तीवरून, कारण सत्याशिवाय हे सर्व व्यर्थ असतं व
आपण सत्यच बोललं पाहिजे आणि सन्मार्गानेच आपण नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून आपल्याशी लोक बोलायचे कमी व्हायला लागले की समजावे आपली प्रगती उत्तम होत चालली आहे आणि लोकांनी बोलावे म्हणून आपला प्रगतीचा मार्ग कोणी बदलत नाही. आणि जवळचे बोलले नाहीत तरी लांबचे बोलतील आणि त्यांना आनंदच होईल, कारण हे आपले शेजारी नाहीत. मात्र आपल्या प्रगतीबरोबर शेजाऱ्यांची चांगली प्रगती व्हावी अशी आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि आजूबाजूचे लोक सक्षम नसतील तर मग आपले गाव सक्षम होईल आणि निगाव नक्कीच सक्षम असेल. म्हणून तर देश सक्षम आहे आणि मग आपली सद्भावना ही अनेकांची प्रेरणा बनायला हवी. आणि ती एकदा का प्रेरणा बनली की भरपूर मोठं सुख आपल्याला लाभेल आणि भरपूर मोठं गोत आपल्याला लाभेल. आणि तसेच माणसं आपल्याला या जीवनामध्ये भेटतही जातील. म्हणून सुख जेवढं हवं असतं तेवढं दुःख घ्यावं लागतं असतं. आणि मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल, किती संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकत असते, बाकी संपून जात असते. म्हणून किती फुशारकी मारली ना तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत आपल्याला मिळत असते आणि त्याहून किंमत जास्त मिळतही नाही. म्हणून पाठीमागील काळात किंवा आज आपण काय होतो किंवा आहे हे महत्त्वाचे नसते, किंवा उद्या कसे असायला हवे हे महत्त्वाचे. आणि त्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि आपलं चुकीचं विचार काढून टाकले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होईल, विचार सकारात्मक बनतील आणि वाद टळतील आणि मानसिक सुख मिळून समाधान प्राप्त होईल, त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आणि कुटुंबातील ज्याची कल्पना योग्य आहे आणि असेल ती राबवली पाहिजे. आणि यामुळे सर्व चिंता दूर होतील, उत्साह वाढून जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल आणि अहंकार सोडल्याचा फायदा नक्कीच तुम्हाला कडून ते मिळत असेल. आणि म्हणून आपण ते नक्कीच काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगल्या मनापासूनही केलं पाहिजे. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, परिस्थितीला आड करून आपले दोष दडवणारे आणि अनेक माणसे या जगामध्ये आढळत असतात. पण आपली जी परिस्थिती आहे आणि ती आपल्या कर्माने तयार झालेली असते. म्हणून परिस्थितीला माणूस घडवीत असतो, मात्र जेव्हा परिस्थिती माणसाला घडवते तेव्हा तो परिस्थितीच्या ताब्यात असतो. आणि मूळ परिस्थितीला बदलेच हेच तर माणसाचं काम आहे, कारण तो बुद्धिमान आहे आणि प्राण्यांना आपली परिस्थिती बदलता येत नाही. म्हणून आपण जर परिस्थितीच्या अधीन गेला तर तो बस एक जीव असेल आणि त्याची वेगळी ओळख काहीच नसेल. म्हणून परिस्थितीचं रडगाणं सोडायला हवं आणि आपलं कर्तृत्व फक्त दाखवायला हवं. म्हणून आयुष्यात आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही म्हणून मी मागे राहिलो असं म्हणणारी अनेक माणसे पावलोपावले आढळतात. म्हणून अगदी शांत राहणारं, संत वाहणारं किंवा झोपावत जाणारं, अडखळं रौद्र रूप धारण करणारं आणि पाणी विविध रूपात आपण पाहतो. मग सृष्टीला जीवदान देणारं, स्वच्छ करणारं आणि सौंदर्य मिळवून देणारं, निवारा बनवून देणारं आणि कितीही वर्णन केले तरी त्याचे कार्य संपत नाही. असं हे पाणी म्हणजे सर्वांचं जीवन आहे. आणि एकट्या पाण्याचे गुणविशेष समजले तरी जीवन कसे वागावे हे आपल्याला कळेल. आणि अशा नक्कीच दररोज घडणाऱ्या घटना काही ना काही संदेश देऊन जातात आणि त्यांना समजून घेतलं तर वेगळा गुरु आपल्याला होऊ शकतो. आणि कोणाच्याच बाजूने मागून माणूस मागे राहणार नाही, पण ज्ञानाचे भांडार असलेल्या सृष्टीलाच गुरु माना आणि आपलं माणूस पण सिद्ध आपण करायला हवं. रोजच्या आयुष्यात सहजतेने जगण्यातील कुणाचा तरी आधार असेल तर काळजी नसते, पण आधार कायमचा तुटला तर आयुष्य अंधरामय होऊन जाते आणि आधारावर जगलेले जीवन परावलंबी असते. आणि अशा जीवनात स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं आणि ते जगण्यास कठीणही असतं. म्हणून आधार हे न्यूनगंडाचं उगमस्थान असते आणि आधारहीन राहून स्वाभिमानाने जगण्यात जो आनंद नक्कीच असतो तो आनंद आणि आधार घेऊन जगण्यात नसतो. म्हणून आधार न घेता प्रत्येक काम करीत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तो माणूस स्वावलंबी आणि स्वावलंबी बनतो. म्हणून धाडसाशिवाय आधार तोडता येत नाही आणि आधार तोडल्याशिवाय कामात तरवेज बनता येत नाही. आणि काम उत्तम करता आले की अपराधी आवश्यकता नसते आणि अपराधीपणाची आवश्यकता आपण मिटून नक्कीच टाकत असतो. म्हणून दुसऱ्याचं मन आणि भलं चिंतनाराचं स्वतःचं भलं होतं. म्हणून आपण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाराचं स्वतःचं वाईट होत असतं. आणि कपटी मन अधोगतीचं लक्षण आहे, कोणतीही कष्ट केली तरी पूर्ण पडण्याचं लक्षण आहे. म्हणून जिथं आत्मा अशांत आहे तिथं नैराश्य आहे आणि माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान वर्तणुकीचं लक्षण आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी आपली भावना निर्मळ असायला हवी आणि माणसाची प्रगती, सुख, दुःख आणि आनंद
आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असतं. लागलं तेव्हा ते लगेच कोणालाच बाधत नसतं. उलट सर्वांना ते आनंद देत असतं आणि सर्वांना अगदी आनंदित ठेवतही असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी आनंदित ठेवत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणून तुम्ही स्वामींना जर मानत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची ज्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, ती वस्तू खरी असो वा खोटी, तरी तुम्हाला सारखेच परिणाम मिळतील. अशा रीतीने मी सेंट पीटरला जितका मानतो तितकाच विश्वास मी सेंट पीटरच्या पुतळ्यावर ठेवला तर मला खुद्द सेंट पीटर पासून जो परिणाम मिळाला असता तोच त्याच्या पुतळ्यापासून देखील मिळेल. पण ही अंधश्रद्धा आहे, तरी श्रद्धा चमत्कार निर्माण करते आणि ती श्रद्धा व तो विश्वास खरा असतो आणि असो वा खोटा, तो नेहमी सारखेच चमत्कार घडवून आणत असतो. आणि नक्कीच जसा विचार तुम्ही कराल तसे तुम्ही नक्कीच बनत जाता आणि जीवनामध्ये भरपूर पुढेही तुम्ही जात असता. म्हणून तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवले तर स्वामी तुमचे चांगलेच करतील आणि भलंच करतील. म्हणून जरा विचार करा. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या संतांच्या अस्तीच्या शक्तीवर विश्वास असेल किंवा एखाद्या ठिकाणाच्या पाण्याच्या खरे करण्याच्या शक्तीवर श्रद्धा असेल तर मग माझ्या ऑस्ट्रेलियन नातेवाईकाप्रमाणे असं लेखक म्हणतात की एखाद्या लाकडी तुकड्याच्या चमत्कारी प्रभावावर भरोसा असेल तर मग तुम्हाला रोगमुक्तीचा परिणाम लाभेलच. कारण ते तुमच्या अचेतन मनाला शक्तिशाली सूचना देते आणि तुम्हाला बरे करणारे ते अचेतन मनच असते आणि ते मन आपण जपून ठेवलं पाहिजे. म्हणून त्याचे आपण चांगले विचार केले पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार आपण आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे. म्हणून बर्नरहिमचे प्रयोग आहेत. 20व्या शतकाच्या आरंभी फ्रान्समधील नान्सी येथे हिपोलाइट बर्नरहिम नावाचा मेडिकल प्रोफेसर होता. त्याने सर्वप्रथम स्पष्ट केले की रोग्याला डॉक्टरांनी दिलेले सूचन यांच्या आणि त्यांच्या अचेतन मनाच्या बलामुळे कसे परिणाम ठरते. बर्नहिम एका अशा माणसाचा उल्लेख करतो ज्याच्या जिभेला पक्षपात झाला होता आणि अनेक प्रकारचे इलाज केले पण सगळे व्यर्थ ठरले. मग एके दिवशी डॉक्टरांनी त्याला सांगितले की मला एका अशा उपचाराची माहिती मिळाली आहे जी तुमची समस्या दूर करू शकते. मग त्या डॉक्टरने रोगाच्या तोंडात खिशात ठेवायचा तापमापक थर्मामीटर ठेवला आणि रोग्याला वाटले डॉक्टरने सांगितलेले उपकरण हेच असावे आणि काही क्षणातच तो आनंद दिशाने ओरडू लागला की तो आता त्याच्या जिभेची पूर्ववत मुक्तपणे हालचाल करू शकतो. आणि बर्नहिम पुढे सांगतो, आमच्या केसेस बाबत देखील अशीच काही तथ्य आढळून येतील. आणि एक तरुण मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली असं लेखक म्हणतात आणि जवळजवळ 4 आठवड्यापासून तिची वाचा पूर्णपणे बंद झाली होती. तपासणी करून खात्री केल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितले की काही वेळा विद्युत प्रवाहामुळे गेलेली वाचा पुन्हा येऊ शकते आणि जे केवळ तिच्या सूचने शक्तीमुळे प्रभावशील ठरते. आणि मी गळ्यात सोडण्याचे उपकरण मागवले आणि तिच्या स्वर यंत्रावर हात ठेवून थोडा हलवला आणि म्हणालो, आता तू मोठ्याने बोलू शकशील. क्षणात मी तिला ए म्हणायला लावले आणि मग बी आणि नंतर मारिया. ती स्पष्टपणे बोलू लागली आणि तिचा वाचा पुन्हा जागी झाली. म्हणून इथे बर्नहम रोगाच्या श्रद्धेची व आशेची ताकद दाखवत असतात आणि जी त्यांच्या अचेतन मनाला बलशाली सूचना देण्याचे कार्य मात्र नक्कीच चांगल्या जोमाने करत असते. आणि सूचनेनं फोड आणणे. बर्नहिमने सांगितले की एका रोग्याच्या मानेमागे पोस्टाचे तिकीट चिटकवून सांगितले की यामुळे तुला फोडे येतील आणि तसेच झाले. जगातील अनेक देशांमध्ये अनेक नक्कीच डॉक्टरांनी घेतलेल्या अनुभवावरून आणि केलेल्या प्रयोगांवरून अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकांना दुजोरा मिळालाय आणि यावरून शंकेला वावच उरत नाही की रोग्याला दिलेल्या तोंडी तुम्ही सूचनांच्या परिणामस्वरूप रोग्याच्या शरीरात रचनात्मक बदल नक्कीच घडवून आणू शकतात. म्हणून रक्तस्रावाचे कारण आहे. रक्तस्राव आणि रक्त गोठल्याचे डाग सूचनेद्वारे निर्माण केले जाऊ शकतात आणि याचे प्रात्यक्षिक म्हणून डॉक्टर एम बावरू या एका व्यक्तीला संमोहित करून त्याला पुढील सूचना दिल्या. या संमोहनानंतर आज संध्याकाळी 4 वाजता तू माझ्या ऑफिसमध्ये येशील आणि आरामदायी खुर्चीवर बसून तुझ्या छातीशी हातांची घडी घालशील आणि तेव्हा तुझ्या नाकातून रक्त यायला लागेल. आणि त्या संध्याकाळी ती तरुणी व्यक्ती त्या सूचनेबरोबर वागली आणि त्याने हाताची घडी घातल्यावर त्याच्या डाव्या नाकपुडीतून रक्ताचे कित्येक थेंब पडू लागले. आणि म्हणून दुसऱ्या एका प्रसंगी त्यांनी एक रोगी संमोहनाच्या अवस्थेत असताना त्याच्या दोन्ही बाहूंवर एका उपकरणाचा बोथट टोकाने त्याचे नाव लिहिले आहे आणि त्याला सांगितले, आज संध्याकाळी 4 वाजता तुला झोप लागेल तेव्हा तुझ्या हातावर काढलेल्या रेषांमधून रक्त येऊ लागेल आणि त्या रक्ताळलेल्या अक्षरात तुझे नाव नक्कीच उमटेल. म्हणून त्या संध्याकाळी त्या रोगावर नीट लक्ष ठेवले गेले
आणि 4 वाजता तो झोपी गेला आणि त्याच्या डाव्या हातावर त्याच्या नावाची अक्षरे रक्ताने चमकू लागली आणि मग कित्येक ठिकाणी रक्ताचे थेंब दिसू लागले आणि नंतर जरी ती अक्षरे हळूहळू फिटत होत गेली मग ती तरी त्यानंतर 3 महिन्यानंतर ती पुसताशी झाली होती आणि ती दिसतही नव्हती. म्हणून या हकीकतवरून आपल्याला यापूर्वी घडलेल्या आणि सांगितलेल्या 2 मूलभूत सिद्धांताची सत्यता एकाच वेळी पटत आहे. आणि मग भरपूर गोष्टी त्या एक म्हणजे अचेतन मन आणि नेहमी सूचनेच्या अधीन असते आणि दुसरे म्हणजे अचेतन मनाच्या शरीराच्या सगळ्या क्रिया संवेदना आणि स्थितींवर संपूर्ण लक्ष असते आणि ते लक्षच ते टिकून ठेवत असतात. म्हणून उपचारात्मक तत्वांचा आढावा आपण घेतलाच पाहिजे. अनुभवातून आणि अधूनमधून स्वतःला आठवण करून देत राहा की उपचारक शक्ती तुमच्या अचेतन मनात आहे आणि ते अचेतन मन नक्कीच वर जाणार सुद्धा आहे. म्हणून हे समजून घ्या की विश्वास व श्रद्धा ही जमिनीत पेरलेल्या बियांसारखी असतात. ते बीजा प्रकारचीच फळ देतं आणि तुमच्या मनात कल्पना पेरा पण त्याला आशेची खतपाणी घाला आणि ती वास्तविक रूप धारण करून घेतील. म्हणून एखाद्या पुस्तकाच्या लेखनाची, नव्या शोधाची आणि नाटकाची कल्पना तुमच्या मनात जिवंत आहे, साकार आहे. म्हणून तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकता की पूर्ण झाली आहे आणि तुमच्या कल्पनेच्या, योजनेच्या किंवा मग शोधाच्या वास्तविकतेवर विश्वास ठेवा आणि ती खरोखर वास्तवात साकार होईल सुद्धा. म्हणून दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताना हे माहिती असू द्या की संपूर्णता, सौंदर्य आणि परिपूर्णता याबाबतचे तुमचे आंतरिक ज्ञान हे इतरांच्या अचेतन मनातील नकारात्मक रचना बदलू शकते आणि अद्भुत परिणाम नक्कीच ते आणूही शकते. म्हणून तसे परिणाम जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्या प्रकारे प्रयत्न नक्कीच केले पाहिजे आणि तसे प्रयत्न केले तर तुम्हाला परिणाम देखील चांगलेच मिळतील आणि मिळूही शकतील. म्हणून विविध धर्मस्थळांच्या ठिकाणी होणाऱ्या चमत्कारपूर्ण मृत्यू व्यतिरिक्त नक्की तुम्ही जे ऐकता ते घडते कल्पना आणि आंधळ्या विश्वासामुळे आणि या दोन्ही गोष्टी अचेतन मनावर परिणाम करतात व त्याच्या रोगनाशक उपचार शक्तीला मुक्त करत असतात आणि सगळे रोग मनवतात आणि मनात उद्भवतात आणि शरीरावर तोचपर्यंत काहीच दिसून येत नाही आणि जोपर्यंत त्यांच्याशी अनुरूप मनोभूमिका होत नाही तसं संमोहन सूचनेद्वारा तुमच्यात कोणत्याही रोगाची लक्षणे निर्माण केली जाऊ शकतात. म्हणून यावरून तुमच्या विचारात किती ताकद आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि बरे होण्याची एक प्रक्रिया असते आणि ती म्हणजे श्रद्धा आणि एका उपचारक शक्ती आहे आणि तिचे नाव आहे तुमचे मन आणि अनैतिक मन. म्हणून तुम्ही नक्कीच चांगल्या मनाने विचार केला पाहिजे आणि चांगलं मन तुम्ही वापरलं पाहिजे. म्हणून तुम्ही नक्कीच विचार करताना चांगल्या मनाने तुम्ही चांगलाच विचार हा शेवटपर्यंतच केला पाहिजे आणि कधीच तुमच्या मनात वाईट विचार आणू नका. नाही तर तुमचं अवचेतन मन ते नक्कीच घेऊ इच्छितं आणि त्यानुसार ते कार्य करत असतं. म्हणून आधुनिक काळातील मानसिक उपचार होते ते कसे की असे काय आहे जे रोगमुक्त करते. म्हणून ही उपचार शक्ती कुठे असते आणि तिचा व्यवहारात उपयोग कसा करायचा आणि हे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणून त्यांच्या सगळ्यांशी जवळचा संबंध आहे आणि या सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे की उपचारक शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या अचेतन मनात असते आणि आजारी व्यक्तीच्या बदललेल्या दृष्टिकोनाने ती प्रवाहित होत असते आणि तशीच ती जात असते. म्हणून कोणत्याही मानसिक किंवा धार्मिक, वैज्ञानिक उपचाराने, मानसशास्त्रज्ञांचे, मनोचिकित्सांचे किंवा डॉक्टराने नक्कीच एकाही रोग्याला बरे केलेले नाही. आणि एका जुनी म्हण आहे, डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो पण देव ती बरी करतो. आणि मानसशास्त्रज्ञ आणि मानसचिकित्सक रोगाच्या मानसिक अडथळ्याला हटवून प्रभावी बदल घडवून आणू शकतात आणि त्यामुळे उपचारक तत्व खळखळून व्हायला लागते आणि मग रोगी पुन्हा स्वस्थ होतो. आणि तसेच नक्कीच तुम्हाला सर्जन हा शारीरिक अडथळा दूर करण्यासाठी व करून उपचारक शक्ती प्रापाताला सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते. आणि मग कोणतेही डॉक्टर, सर्जन किंवा मानसिक वैज्ञानिक उपचार करणारा अधिकृतपणे दावा करू शकत नाही की त्याने रोग्याला बरे केले आहे. म्हणून ते एकाच उपचारक शक्तीला वेगवेगळी नावे दिली आहेत, निसर्ग, जीवन, ईश्वर, सर्जनात्मक बुद्धिमत्ता. पण खऱ्या अर्थाने ती सगळी त्या अचेतन शक्तीचीच नाती आहेत आणि ती नावे सुद्धा आहेत. म्हणून आपण कधीच आधीच असे पाहिले आहे की आपल्याला नवचैतन्य देणाऱ्या उपचारक आणि जीवन तत्वाला अवरोधणाऱ्या मानसिक व भावनिक आणि शारीरिक अडथळ्याला आपण अनेक मार्गांनी दूर करू शकतो. तुम्ही किंवा इतर कोणी व्यक्तीने योग्य दिशा दाखवली तर तुमच्यात वास्तव करून राहिलेले उपचार तत्व हे तुमचे सगळे शारीरिक व मानसिक आजार दूर करू शकते. आणि हे उपचारक तत्व सगळ्या व्यक्तींमध्ये कार्यरत असते.
मग ती व्यक्ती कोणतीही जाती धर्माची असो आणि कोणत्याही वंशाची सुद्धा असो, मग त्याला त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून उपचारक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा चर्चांचा समावेश नक्कीच तुम्ही करत असता ते तुम्ही सांगितलं पाहिजे आणि असे असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही कितीही नास्तिक व निराशावादी असतात पण तरीही तुमचे अचेतन मन तुम्हाला हाताला लागलेला चटका किंवा झालेली जखम बरी करते. आणि आधुनिक मानसिक उपचार या सत्यावर आधारित आहेत की तुमच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता आणि शक्ती तुमच्या विश्वासानुसार श्रद्धेनुसार आदेशांचे पालन करतात. आणि म्हणजे ते त्यांचे एक शांत खोलीत जाऊन दार बंद करून घेतात व त्यांच्या मनाला शिथिल करतात. आणि अशा अवस्थेत ते त्यांच्या असलेल्या अपरंपार उपचार स्थितीचे नक्कीच आस्तिक आणि अनुभवतात. आणि मग ते अस्तित्व आठवल्यानंतर ते त्यांच्या मनाची दारे सगळ्या बाह्य विदर्शकांची व अडथळ्यांची बंद करून टाकतात. आणि मग ते शांतपणे आणि जाणीवपूर्वक त्यांच्या अचेतन मनापाशी त्यांची विनंती रुजू करतात. आणि मग त्यांना माहीत आहे की त्यांच्या मनाची बुद्धिमत्ता त्यांना विशिष्ट नक्कीच करत असेल आणि गरजेला अनुसरून उत्तर देईलच. म्हणून समजून घेण्याजोगे सर्वात उत्तम गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या इच्छेच्या अंतिम परिपूर्तीची कल्पना करा आणि ती पूर्ण झाली आहे असे अनुभवा. मग अपरिमित जीवनसत्व तुम्हाला चेतनपणे केलेल्या निवडीला नक्कीच तुमच्या त्या चेतन विनंतीला तो प्रतिसाद नक्कीच देईल आणि ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून उपचाराची एक प्रक्रिया आहे. जगातील प्रत्येक वस्तूत एक सर्वव्यापी उपचार तत्व नक्कीच कार्यरत असते. आणि मग ते मांजर असो, कुत्रा असो, झाड असो, हवा असो वा धरती असो, आपण प्रत्येक वस्तू सजीव आहे आणि हे जीवनात्व आणि त्याचं तत्व प्राणी, वनस्पती आणि खनिज साम्राज्यात एक सहज प्रवृत्ती म्हणून आणि वाढीचा नियम म्हणून कार्य करते. आणि मानवी जीवनाबद्दल आणि जीवन तत्वांबद्दल जाणीवपूर्वक सजग आहे. म्हणून या जीवन तत्वाला आपण सहमुखपणे आपल्या लाभासाठी अनेक प्रकारे वापरू शकतो. म्हणून तसं आपण करायचं नाही. या सर्व प्राप्त शक्तीला उपयोगात आणण्यासाठी विशेष प्रकार तसेच आणि पद्धती प्रचलित आहेत. पण बरे होण्याची, रोगमुक्त होण्याची एकच प्रक्रिया आहे आणि ती म्हणजे विश्वास, श्रद्धा. कारण व तुमच्या विश्वासावरून तुम्हाला ते नक्कीच दिसूनही येईल. म्हणून विश्वासाचा नियम तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. सर्व धर्मात विश्वासाचे अनेक प्रकारचे आहेत पण हे विश्वास किंवा श्रद्धा अनेक रीतीने स्पष्ट केल्या जातात. आणि जीवनाचा नियम म्हणजे विश्वास तुमच्या स्वतःबद्दल, जीवनाच्या व जीवनाबद्दल आणि सगळ्या विश्वाबद्दल काय दिसत आहे याकडे ते बघत असतात. आणि विश्वास किंवा श्रद्धा तुमच्या मनातील एक असा विचार आहे ज्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या सवयींच्या विचारांनुसार तुमच्या अचेतन मनाची शक्ती तुमच्या जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात वाटली जात असते आणि मग पसरवली जातही असते. आणि तुम्हाला याची जाणीव असायला हवी की जेव्हा नक्कीच त्या ग्रंथामध्ये विश्वासाचा उल्लेख केला जातो तेव्हा तो एखादा विधी, कर्मकांड, समारंभ, संध्या आणि संस्था किंवा सूत्रावरील विश्वास या अर्थाने नसतो, तर तो खुद्द विश्वासाबद्दल उल्लेख व निर्देश असतो. म्हणून तुमच्या मनातील विश्वास म्हणजे फक्त तुमच्या मनातील विचार असतो आणि एवढंच फक्त तिथे असतं. आणि म्हणून जर तुम्ही विश्वास ठेवू शकता तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संभव आहेत. आणि जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी संभव आहेत, फक्त त्याने करून बघितलं पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला हानी पोहोचू शकते किंवा दुःखू शकते तिच्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणा आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता ती तुम्हाला हानी पोहोचू शकत नाही, तर तुमच्या मनातील विचार किंवा विश्वास हानिकारक परिणाम आणू शकते. आणि तुमचे सगळे अनुभव, सगळे वागणे आणि सगळ्या घटना आणि सगळ्या परिस्थिती म्हणजे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब असते आणि त्यांना मिळालेली प्रतिक्रिया असते. म्हणून प्रार्थना चिकित्सा हे चेतना व अचेतन मनाचे वैज्ञानिकरित्या निर्देशित केलेले संयुक्त आहे आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. प्रार्थना चिकित्सा म्हणजे मनाच्या चेतना व अचेतन पातळ्यांवर एकाच वेळी घडणारे सुसंगत आणि बुद्धिपूर्ण कार्य असते आणि जे विशिष्ट हेतूसाठी व विशिष्ट रीतीने निर्देशित केलेले असतात. व प्रार्थना चिकित्सक आणि शास्त्रशुद्ध प्रार्थनेने तुम्हाला हे माहिती असायला हवे की तुम्ही काय आणि का करीत आहात आणि तुम्ही रोगमुक्तीच्या उपचार तत्वांबद्दल भरोसा ठेवता. म्हणून प्रार्थना चिकित्सेला मानसिक उपचारही म्हटले जाते आणि तुमचे नाव हे वैज्ञानिक प्रार्थना आहे आणि ती आपण केलेच पाहिजे. म्हणून प्रार्थना चिकित्सेत तुम्हाला ज्या अनुभवाचा अनुभव घ्यायचा आहे आणि अशा रीतीने कल्पनेची, मानचित्रांची आणि योजनेची तुम्ही जाणीवपूर्वक निवड करता आणि तुम्ही मानलेली ही कल्पना आणि
किंवा मानसिक प्रतिमा खरी झाली आहे असे मानून तुम्ही ती कल्पना दूर अचेतन मनाला कळविता आणि जसजशी तुमच्या मानसिक दृष्टिकोनावरील तुमची निष्ठा वाढत जाते तसतशी तुमची प्रार्थना फलीमुक्त होऊ लागते आणि अशा रीतीने प्रार्थना चिकित्सा एक ठराविक व विशिष्ट उद्दिष्टासाठी केलेली निश्चित अशी मानसिक कृती आहे आणि ती कृती आपण केलीच पाहिजे। म्हणून असे समजा की तुम्ही प्रार्थना चिकित्साद्वारे विशिष्ट अडचणीवर इलाज करण्यासाठी ठरवले आहे आणि तुम्हाला एक कळते असते की तुमच्या समस्येचे किंवा आजारपणाचे लक्षण आणि कारण म्हणजे तुमच्या अचेतन मनातील भीतीने भरलेला नकारात्मक विचार आहेत आणि तुम्हाला हे स्पष्टपणे कळायला हवं की तुमच्या मनापासून हे घातक विचार हद्दपार करून मन शुद्ध करण्यासाठी तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही नक्कीच बरे होऊ शकाल आणि त्यामध्ये तुम्ही नक्कीच भरपूर काही गोष्टी घेऊही शकाल। म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या उपचारक शक्तीकडे वळवा आणि त्याच्या अमर्याद शक्तीची व बुद्धिमत्तेची तसेच सगळ्या गोष्टीची बऱ्याच करण्याच्या नक्कीच क्षमतेची तुम्ही स्वतःला आठवण करून देता आणि तुम्ही या सत्याचे चिंतन करू लागतात म्हणजेच तुमची भीती वितळू लागते आणि या सत्याच्या स्मृती चुकीच्या मान्यताशी लढतात व त्यांना परास्त करतात आणि तुम्ही ते रोगमुक्तीचे आधार मानू लागता आणि जी महत्वाची आणि जी होणारच आहे याची तुम्हाला पक्की खात्री असते आणि नंतर काही काळासाठी तुम्ही त्या समस्येचे विचार तोपर्यंत मनातून दूर करता जोपर्यंत तेव्हा तुम्ही नकारात्मकतेला थोडीशी वाव मिळू देत नाही आणि ताकद मिळू देत नाही म्हणून किंवा क्षणभरही अशी शंका घेत नाही की तुम्ही रोगमुक्त समस्यामुक्त होणारच नाही। मनाचा हा दृढ दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन चेतन व अवचेतन मन हे नक्की सुसंवादी सायुज्य घडून आणतो आणि ज्यामुळे उपचारक शक्तीची गंगा अवतीर्ण होते। म्हणून आस्था उपचाराचा अर्थ काय आणि कसा आंधळी आस्था कशी कार्य करते हे आहे। म्हणून सर्वसाधारणपणे जिला आस्था उपचार म्हणून ओळखले जाते ती नक्कीच त्या ग्रंथामध्ये अभिप्रेत झालेली असलेली आस्था नसते आणि त्या ग्रंथामध्ये उल्लेखलेली आस्था आणि चेतन व अचेतन मनाच्या परस्पर क्रियेचे ज्ञान असते। म्हणून आस्था उपचारक ही अशी व्यक्ती असते की जिला आस्थेत सामावलेल्या शक्तीची व बळाची खरी वैज्ञानिक समजच नसते आणि जे स्वतःमध्ये बरे करण्याची दैवी देणगी शक्ती असल्याचा दावा करते आणि तिच्यावर किंवा त्याच्या शक्तीवर अंधविश्वास ठेवणाऱ्या आजारी लोकांना नक्कीच त्याचा फायदा होत असतो आणि तो फायदा ते उचलतही असतात। म्हणून तो फायदा घेत असताना जगातील अनेक भागात असे पारंपरिक भगत आणि त्यांना त्याच्या रोग्यांना विविध नृत्य मंत्र श्रोत याद्वारे आत्म्यांना बोलावून बरे करतात आणि एखाद्या संताच्या अस्थी केस अशा अवशेषांना स्पर्शाने एखादा रोगी बरा होऊ शकतो आणि विशिष्ट मंत्र मारलेल्या ताईताईने मेणबत्त्या किंवा अगरबत्त्या लावून किंवा जडीबुटींचा काढा पिऊन रोग बरा होऊ शकतो किंवा मग असे काहीही होऊ शकते ज्यामुळे रोगी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे त्या पद्धतीवर आणि पातळीवर किंवा प्रक्रियेवर विश्वास ठेवतो आणि जितकी त्यांच्या रोगमुक्तीची शक्यता वाढते। म्हणून अशी कोणत्याही पद्धत जी तुमच्या व तुम्हाला भय आणि काळजीपासून विश्वासाकडे व आशेकडे नेते ती तुम्हाला बरी करू शकते। म्हणून असेच लोकांना भरपूर काही असा दावा असतो की त्यांचे व्यक्तिमत्व सिद्धांत आणि त्यांची पद्धत चांगला परिणाम देणारी असल्यामुळे ते बरोबर व खरे आहेत आणि आपण आधीच पाहिले आहे की त्यांच्या अशा दाव्यात काही अर्थ नसतो आणि अंधविश्वास असे कार्य असते की हे स्पष्ट करण्यासाठी आपण स्विस डॉक्टर फ्रान्स आणि ॲस्टन मेयर यांची कार्य बघूया। 1977 मध्ये त्यांनी अनेक रोग्यांना चुंबक स्पर्शाद्वारे केलेल्या दाव किंवा केलेला आहे अशी त्यांना माहिती दिली आणि मग नंतर त्यांनी चुंबकाचा वापर करणे सोडून दिले आणि रोग्यांपासून थोड्या अंतरावर हात फिरवून त्यांनी सुरू नक्कीच केले। म्हणून याचाही उपयोग त्यांच्या या नवीन पद्धतीने यश स्पष्ट करताना त्यांनी प्रामाणिक चुंबकत्वाचा नक्कीच विषय तर मांडला आहे आणि तो सिद्धांत मांडला आहे। म्हणून त्या सिद्धांतानुसार हे चुंबकीय द्रव सगळ्या ब्रह्मांडात व्याप्त असते पण ते मानव प्राण्यात अधिक सक्रिय असते आणि त्याचा दावा आहे की चुंबकीय द्रव्य त्याच्या हातातून आजारी रोग्यांच्या शरीरात संक्रमित होत असते आणि ते होतही असते। म्हणून या प्रार्थनीय आणि प्राणीय चुंबकत्वाच्या संक्रमणामुळे ते बरे होतात आणि लोकांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याकडे येऊ लागले आणि बऱ्याच आश्चर्यमूळ रोगमुक्तीचे किस्से नोंदविले गेले आहेत। म्हणून मेस्मेर पॅरिसला गेले आणि त्याच्या सरकारने त्यांच्या रोगमुक्तीच्या पद्धतीची पूर्ण चौकशी करण्यासाठी एका समिती नेमली आणि ती समिती नेमत असताना त्यात प्रख्यात डॉक्टर्स व सायन्स अकॅडमीच्या सदस्यांचा समावेश होता आणि मग बेंजामिन फ्रँकलिन हे त्यापैकी एक होते आणि सखोल चौकशी अंती
आयोगाने मान्य केले की मेस्मरने खरोखर रोग्यांना बरे केले आहे आणि त्याचबरोबर असेही सांगितले की मेस्मरचा चुंबकीय द्रव्य सिद्धांत सिद्ध करणारा आणि एकही पुरावा त्या आढळला नाही. आणि शेवटी असे सुचवले गेले की रोगमुक्तीचे परिणाम रोगांच्या कल्पनेने आलेले असतात. म्हणून यानंतर लवकरच मेस्मरला देशाबाहेर काढले गेले आणि 1815 मध्ये ते वारले. म्हणून त्यानंतर थोड्याच काळ इंग्लंडमधील मॅचेस्टर येथील डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी सिद्ध करण्यात पुढाकार घेतला आणि चुंबकीय द्रव्याचा त्यांनी डॉक्टर मेस्मरने केलेली रोगमुक्तीशी अर्थार्थी संबंध नाही. आणि डॉक्टर ब्रेडने शोधून काढले की सूचनांद्वारे रोग्याला संमोहन निद्रेत पाठवता येते. पण रोगी संमोहनाच्या तंत्रावस्थेत असताना डॉक्टर ब्रेडने त्यांना सूचना देऊन रोगमुक्त केले आणि अशा त्या अनेक रोगांच्या बाबत रोगमुक्तीचे विस्मरण करण्यासाठी आणि विस्मरण ते प्राणींना चुंबकत्वाला दिले होते. म्हणून तुम्ही सहज पाहू शकता की हे सगळे रोगमुक्तीचे परिणाम निसंकपणे रोगांच्या सक्रिय कल्पनेमुळे व त्यांच्या जोडीला त्यांच्या अचेतन मनाला दिलेल्या स्वास्थ्याच्या सशक्त व सूचनांमुळे मिळत असते. आणि याला अंधविश्वास म्हणजे योग्य होणार नाही. आणि कारण न रोगाला कळत होते ना उपचाराला कळत होते. मी रोगी बरा कसा होत होते. म्हणून व्यक्तिमत्व आस्था आणि त्याचा अर्थ तुम्ही नक्कीच समजून घेतला पाहिजे. व्यक्तीचे व्यक्तिमत्व किंवा अचेतन मन हे जसे त्याच्या वस्तुनिष्ठ किंवा चेतन मनाच्या नियंत्रणात असते तसेच ते दुसऱ्यांच्या सूचनेतही प्रभावित होत असते. आणि याचा अर्थ असा की तुमची वस्तुनिष्ठ मान्यता काही असो पण त्यावर तुम्ही सक्रियतेने किंवा निष्क्रियतेने श्रद्धा सोडली तर मग तुमचे अवचेतन मन या सूचनेच्या अंमलबजावणी करीत राहील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. म्हणून हे तुमच्या मान्यता खरी करील. आणि मानसिक उपचारासाठी संपूर्णतः व्यक्तिगत श्रद्धेची गरज असते. आणि करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या वेतन आणि वस्तुनिष्ठ मनाच्या सक्रिय विरोधाला पूर्ण विराम देणे. आणि अर्थातच शरीराच्या प्रभावी उपचारासाठी जर चेतन व अचेतन दोन्ही मने पूर्णतः त्या विकासाला आणि विश्वासाला स्वीकारण्याच्या स्थितीत असतील तर उत्तमच आहे. पण नेहमीच तसे होणे गरजेचे नाही. तुम्ही तुमच्या शरीराला व मनाला शिथिल करून तंत्रीच्या अवस्थेत येऊन निष्क्रिय बनवून सूचन आणि ग्रहण क्षमता वाढवू शकता. आणि असे गुंगीच्या व ध्यानमग्न अवस्थेत तुमच्या निष्क्रियतेमुळे सूचनांबाबत ग्रहणशीलता वाढते. आणि एकदा का एका माणसाने मला विचारले की मी एका धर्मगुरूद्वारा कसा रोगमुक्त झालो, जेव्हा त्यांनी मला सांगितले की रोगाची नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. आणि तेव्हा त्यांनी सांगितलेल्या एकाही शब्दावर माझा विश्वास बसला नाही. पण बरा झालो असे कसे घडलो असावे. म्हणून ते मानणे आणि माझ्या बुद्धिमत्तेचा अपमान होय आणि तरीही नक्कीच बरं झालं आहे. म्हणून याचा खुलासा मी त्या माणसाला दिल्याप्रमाणे अगदी सोपा आहे. धर्मगुरूंच्या सांत्वनात्मक आणि शरीर त्या माणसाला शांत केले व त्याला पूर्णपणे अशा निद्रिय आणि निष्क्रिय स्थितीत नेले की त्याने तात्पुरते काहीच बोलू नये आणि मग त्याला काही सुचूही नाही म्हणून विचारही करू नये. आणि धर्मगुरूही तसेच निष्क्रिय शांत झाले. नंतर ते जवळजवळ अर्धा तास शांतपणे अस्वस्थपणे व सातत्याने म्हणत राहिले की या माणसाला परिपूर्ण आरोग्य, शांती व सुसंवाद आणि संपूर्ण स्वास्थ्य लाभो. आणि त्या अर्ध्या तासानंतर त्या माणसाला अपार आराम वाटला आणि त्याला इथंच स्वास्थ्य प्राप्त झाले आणि तो निरोगी नक्कीच मात्र झाला. म्हणून हे स्पष्टपणे दिसत आहे की उपचारादरम्यान त्यांच्या संपूर्ण निष्क्रियतेमुळे त्यांचा व्यक्तिगत विश्वास प्रकट झालाय आणि त्या धर्मगुरूंनी दिलेल्या संपूर्ण स्वास्थ्याची सूचना त्याच्या अचेतन मनापर्यंत पोहोचली आहे. आणि एका अवस्थेत ती व्यक्ती व ते धर्मगुरू दोघांचेही व्यक्तिगत किंवा अचेतन मने एकमेकांशी समरूप झालेली असतात. म्हणून जर त्या व्यक्तीने तुमच्या व त्यांच्या उपचाराकरत्या शक्तीबद्दल व त्यांच्या सिद्धांताच्या योग्यतेबद्दल शंका व्यक्त केल्या असत्या तर मग विरोधी स्वयंसूचना ठरल्या असत्या. आणि अशा परिस्थितीत त्या धर्मगुरूंच्या व सूचना निष्पक्ष ठरल्या आणि भरपूर काही गोष्टी झाल्या असत्या आणि किंवा संपूर्णपणे विफल झाल्या असता. म्हणून त्या व्यक्तीच्या त्या अर्धा तासातील तंत्रावस्थेत चेतन मनाचा विरोध न्यूनतम झाला आणि रोग्याचे अचेतन मन हे धर्मगुरूंच्या सूचना स्वीकारण्याच्या ग्रहणशील स्थितीत असते. आणि अचेतन मनाने त्या सूचनांचे सुसंवाद साधून कार्य केले आणि मग त्या पाठोपाठ रोगमुक्ती ही होणारच आहे आणि आपोआप ती होईलही. म्हणून अनुपस्थितीचा उपचाराचा अर्थ काय आहे बरं? म्हणून कल्पना करा की तुम्ही लॉस एंजलिस मध्ये राहता आणि न्यूयॉर्क सिटीत असणारी तुमची आई गंभीररित्या आजारी आहे आणि असं तुम्हाला कळते. साहजिकच ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात आधी घर नोकरी सोडून तिच्याकडे धाव घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. पण ते शक्य नसेल तर म्हणून तुमच्या आईच्या बरे होण्याच्या प्रक्रियेत तुमच्या आस्थेची शक्ती वापरून ती प्रक्रिया बळकट करण्याची
आशा सोडून द्याल. आणि नाही, तुम्ही जरी शरीराने तिच्याजवळ उपस्थितच नसलात तरीही तुमची प्रार्थना ही तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि सर्वांच्या अंतर्गत असलेला तो परमपिता सर्व काही घडवून आणत असतो. आणि सर्जनात्मक, रचनात्मक आणि मन एकच आहे, पण मनाचा रचनात्मक नियम तुमचे काम करतो. आणि तुम्हाला फक्त इतकेच करायला आहे की स्वतःच्या मानसिकतेत स्वस्त व सुसंवादाची आंतरिक जाणीव निर्माण करायची आहे. आणि त्यांची प्रतिक्रिया आपोआप होते. आणि ती कशी आहे की त्यांच्या अंतरंगाच्या निर्माण केलेली ही जाणीव नक्कीच तुमच्या अचेतन मनाद्वारे तुमच्या आईच्या अचेतन मनात कार्य करू शकते. आणि तुमच्या आरोग्य, शक्ती, परिपूर्णतेचे विचार हे एका सर्वव्याप मनाद्वारे कार्यरत होतात. आणि ते विचार नक्कीच जीवनाच्या व्यक्तिगत पैलूंच्या नियमाला चालना देतात आणि तुमच्या आईच्या बरे होण्यापासून प्रगट होऊ लागतात. आणि म्हणून मनात आणि मनाच्या सिद्धांताला स्थळ काळाचे बंधन नसते. आणि ते एकच मन तुमच्या आईत व तुमच्यात कार्यरत असते. मग तुम्ही कोठेही असा. आणि खरे पाहता उपस्थित विरुद्ध अनुपस्थित उपचार असे काही असू शकत नाही, कारण ते सर्वाधिक सर्वव्यापी मग आणि मन सगळीकडे व्यापून राहिलेले आहे. तुम्ही तुमचे विचार ना बाहेर पाठवायचे प्रयत्न करता ना त्यांना भरून धरून ठेवण्यासाठी धडपडता. म्हणून तुमचे उच्चार म्हणजे विचारांची जाणीवपूर्वक केलेली हालचाल असते. आणि तुम्हाला स्वास्थ्य, आरोग्य आणि आराम या गुणधर्माची जाणीव झाली की मग त्या गुणांचे पुनरुत्थान तुमच्या आईच्या अनुभवाला येईल आणि परिणामी ती बरीही होईल. मग असं याचं काम करत असतं. आणि हे काम तो अगदी शिस्तप्रिय रीतीने नक्कीच करत असतो. आणि त्यामुळे त्यामध्ये सुधारणा देखील बघायला मिळतात आणि भरपूर काही गोष्टी त्यामुळे चेंज देखील होतात. म्हणून अचेतन मनाच्या गतिशील क्रियेला प्रभावित करणे हे कसे असते की माझ्या एका मानसशास्त्रज्ञ मैत्रिणीने मला विचारले. असं लेखक म्हणतात की तिच्या शरीराच्या महत्वाच्या अंगात कॅन्सरची गाठ आढळून आल्या आहेत आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला अत्यंत वेदनापूर्वक व घातक उपचार सांगितले आणि सुचवले आहेत. त्या उपचारांऐवजी माझ्या मैत्रिणीने दुसरा मार्ग अवलंबला आणि रोज रात्री झोपण्याच्या आधी ती शांतपणे व ठामपणे म्हणायची, माझ्या शरीराची प्रत्येक पेशी, नस, पेशींचे जाळे आणि अवयव पूर्ण आहेत आणि शुद्ध आणि उत्कृष्ट बनलेले आहेत आणि सगळ्या शरीरात पुन्हा सुस्वास्थ्य भरून राहिले आहे. म्हणून जवळजवळच्या एका महिन्याच्या कालावधीनंतर ती पूर्णपणे रोगमुक्ती झाली. आणि मग नंतरच्या वैद्यकीय चाचण्यात कॅन्सरच्या गाठींचे अस्तित्व सुद्धा दिसून आले नाही. म्हणून मी या गोष्टीने खूप प्रभावित झालो की तितकेच माझी उत्सुकता चघळायला लागली. आणि मी त्याला विचारले की प्रार्थना ही रात्री झोपण्यापूर्वी आणि झोपी जाण्यापूर्वी का म्हणायची असते. मग तिने मला सांगितले की अवचेतन मन हे नक्कीच मनाच्या गतिशील क्रियेला एकदा कार्य करायला विशिष्ट दिशा दिली गेली की मग तुमच्या झेपवण्यादरही त्या दिशेने कार्य करीत राहते. आणि तुमची झेप, गुंगी आणि याच्या वेळी अचानक मनाला काही लाभदायक देणे अत्यंत महत्वाचे असते. आणि म्हणून ते तुम्ही नक्कीच त्यांना दिलेही पाहिजे. म्हणून व सुसंवादाचा विचार करताना तिने कधीही स्वतःचा आजारपणाचा उल्लेख केला नाही. माझ्या आग्रहाचे म्हणणे आहे की तुमच्या आजारपणात बोलणे टाळा. विशेषतः झोपेची गुंगी येत असताना आजाराचे अगदी नावही काढू नका. आणि आजारांना व रोगांना ताकद मिळते आणि ते त्यांच्याबद्दल तुमच्या मनातील भीती तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिल्यामुळे व वर असलेल्या सांगितलेल्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे मानसिक शास्त्र क्रियात्मक बना. आणि मग एखाद्या झाडाच्या निर्जीव फांद्या आपोआप गळू पडतात आणि तसा तुमच्या गळ्यात आणि तुमच्या सगळ्या समस्या ह्या गळून पडतील. या उलट जर तुम्ही सतत तुमच्या आजारांबद्दल व त्यांच्या लक्षणांबद्दल बोलत राहिलात तर मग तुमचं अवघड होऊन बसेल आणि मग तुम्हाला काही सुचणार देखील नाही. म्हणून असे काय आहे ते तुम्हाला बरे करते त्याचा शोध घ्या आणि त्याची जाणीव असू द्या की तुमच्या अचेतन मनाला दिलेली योग्य दिशा तुमच्या मनाला व शरीराला बरी करू शकते आणि ती बरीही करू शकत होती. म्हणून तुमची इच्छा किंवा विनंती तुमच्या अचेतन मनाला कळवण्यासाठी एक विशिष्ट निश्चित योजना बनवा आणि तुमच्या इच्छापूर्तीच्या कल्पना करा व ती वास्तवात पूर्ण झालीच आहे असे तुम्ही अनुभवा. आणि असे सतत करीत राहा आणि तुम्हाला नक्कीच त्याचे चांगले परिणाम मिळतील. आणि विश्वास काय आहे हे समजून घ्या आणि ते जाणून घ्या की विश्वास म्हणजे तुमच्या मनातील एक विचार आहे आणि तुम्ही जसा विचार कराल तसेच ते घडत जाते आणि तसेच ते बनतही जाते. मग त्यानुसार ती व्यक्ती घडत जाते आणि ती व्यक्ती बनत जात असते. म्हणून तुम्हाला इजा किंवा हानी करू शकणाऱ्या अशा कोणत्याही गोष्टीवर किंवा आजारावर विश्वास ठेवणे मूर्खपणा आहे. आणि पूर्ण स्वास्थ्य, शांती, भरभराट, संपत्ती आणि दैवी मार्गदर्शनावर श्रद्धा बाळगा. आणि महान व उदात्त विचार करण्याची सवय स्वतःला तुम्ही लावून घेतली पाहिजे आणि ते महान कर्म बनून जातात. म्हणून तुमच्या जीवनात प्रार्थना, चिकित्सेचा उपयोग करा आणि एखादी निश्चित योजना, एखादा विचार
किंवा एखादे मानसिक चित्र प्रार्थनेसाठी निवडा आणि स्वतःला मानसिक भावनिकरित्या त्यांच्याशी जोडून घ्या. म्हणून नेहमी लक्षात असू द्या की जर तुम्हाला खरोखरच बरे होण्याची शक्ती हवी असेल तर तुम्हाला श्रद्धेतून मिळू शकते. आणि श्रद्धा म्हणजे तुमच्या चेतन व अचेतन मनाच्या कार्याचे ज्ञान आहे. आणि या ज्ञानातून नक्कीच श्रद्धा निर्माण होत असते. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या उपचारात समाविष्ट असलेल्या शक्ती व बळाच्या वैज्ञानिक माहितीशिवाय रोगमुक्त होते तेव्हा त्याला अंधविश्वास असे म्हणत असतात. आणि तो तुम्ही कधीच बाळगू नये. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा व स्वामींवर तुम्ही भरपूर काही विश्वास ठेवून स्वामींना प्रार्थना करावी आणि स्वामींचं नामस्मरण करावं. तुमचा विश्वास स्वामी कधीच तुटू देणार नाहीत आणि स्वामी तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून जर तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर स्वामींचे दर्शन हे भाडेरेही घडत असते. आणि कोणाच्या दरवाजावर तर कुणाच्या गाडीवर तर कुणाच्या प्लेटवर हे सर्वीकडे आपल्याला स्वामी दिसत असतात. म्हणून स्वामी त्या अर्थाने आपल्याला सांगत असतात की बाळा, प्रार्थना कर आणि नामस्मरण नक्कीच कर आणि ते कधी मोडू नको. म्हणून स्वामी आपल्याला दर्शनही देत असतात. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि कमेंटमध्ये छान छान कमेंट तुम्ही स्वामींविषयी करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.